आषाढी एकादशी निमित्त अमरावतीतून आषाढी स्पेशल रेल्वे सोडण्यात आलेली आहे। राणा दाम्पत्याकडून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। वारकऱ्यांसाठी ही खरं तर रेल्वे सेवा खास सुरू करण्यात आलेली आहे। तर वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। आषाढी एकादशी निमित्त अमरावतीतून विशेष रेल्वे सोडण्यात येते। राणा दाम्पत्याकडून आषाढी विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। वारकऱ्यांसाठी फराळाचं देखील आयोजन करण्यात आलं। यावेळी राणा दाम्पत्यानं राज्यातील शेतकऱ्यांना यंदा भरपूर आणि समाधानकारक पाऊस पडावा, तसेच सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली। विदर्भातून जी वारी निघालेली आहे, जे वारकरी निघाले पंढरपूरला, त्या वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये पण स्वप्न आहे की आमच्या विदर्भामध्ये पाऊस आला पाहिजे। आमच्या विदर्भातला शेतकरी सोयाबीन, तूर, मूग, संत्रा, मोठ्या प्रमाणात कापूस हा विदर्भामध्ये होते। या पिकाला मोठ्या प्रमाणात चांगला भाव मिळाला पाहिजे, चांगलं उत्पन्न झालं पाहिजे शेतकऱ्याला, आणि शेतकरी दिवसांदिवस तो खचत चाललेला आहे, त्याला चांगलं बळ मिळाला पाहिजे। हे पांडुरंगाच्या चरणी वारकऱ्यांच्या रूपामध्ये सगळे पंढरपूरला मागायला गेलेले। वाऱ्या सुरू झाल्या, दर्शनाला सगळे वारकरी निघाल्या आणि वारकरीचे सगळ्यांच्या रूपामध्ये विठोबा सगळ्यांनी पाहिलेला आणि नेहमी आम्ही दरवर्षी याचप्रमाणे त्यांचे दर्शन घ्यायला येतो। पण वारकरी जेव्हा निघाल्या वारीला, आज पाऊस सुद्धा सुरू झाला। मला वाटते विठोबाला हात जोडायची गरज कोणालाही पडत नाही। विठोबा नेहमी सगळे भक्तांसोबत असते आणि आमचा शेतकरी राजा हा सुखी राहिला पाहिजे, याच्यासाठी नेहमी आम्ही प्रयत्न याच्यासाठीच करतो आणि साकडा देवाला हेच घालतो की आमचा शेतकरी राजा हा समृद्ध राहिला पाहिजे।